ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रत्यक्ष मतमोजणी नंतरच निकालाचं चित्र स्पष्ट होणार। एक्झिट पोलनुसार कोल्हापुरात शाहू महाराज तर हातकणंगलेत सरुडकरांची पाटीलकी। लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक अंदाजातून कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी दिनांक 4 जून रोजी असून त्याच दिवशी या निकालाचं चित्र स्पष्ट होईल। लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडलं। 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार। हातकणंगले कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघावर सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वतंत्र निवडणूक रिंगणात होते। या मतदारसंघात तिरंगी लढत झाली। दरम्यान विविध माध्यमातून जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर असल्याचं दाखवलं आहे। दरम्यान मतमोजणीला आता अवघे काही तास उरले आहेत। यामुळे नागरिक कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढत चालली आहे। वाढत्या उत्कंठेबरोबरच नागरिक कार्यकर्त्यात मतमोजणीची चर्चा आहे। कोण विजयी होणार, कोणाला कुठे फटका बसणार, कोणाला कुणाचा फायदा होणार, कोणाला कुठे लीड मिळणार, कोणाचे कुठे लीड कमी होणार, अशा अनेक विषयांवर चर्चा रंगत आहेत। त्यातूनच एकमेकात पैसा लागत आहेत। त्यात दिवसागणित भर पडत चालली आहे। चर्चा पैशांसह सट्टा बाजारातही तेजीचं वातावरण आहे। शनिवारी अखेरच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले। त्यानंतर सट्टा बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे। महान करे न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।